सॉरी हा शब्द जरी दोन अक्षरी असेल ना तरी भरपूर इम्पॅक्टफुल आहे, समोरच्यावर आणि आपल्या स्वतःच्या मनावर सुद्धा. म्हणजे एखाद्या नात्यामध्ये रिलेशनशिपमध्ये जसं प्रेम महत्वाचं असतं ना, तसं भांडणही महत्वाचं असतं. म्हणजे ते होतच, बरोबर ना. मतभेद कॉन्फ्लिक्ट होत राहतात. मग अशा वेळी येतो सॉरी. कोण बोलणार, तू की मी? पण आपलं काय होतं माहितीये, आपण हा विचार करतो की नाही, हे नातं माझं आहे, या नात्याची गरज आहे मला, तर मी सॉरी बोलणार. अरे पण कितपत तू सॉरी बोलणार आणि किती तू सॉरी बोलणार? प्रत्येक वेळी आपणच नाही चुकू शकत ना, समोरचाही चुकू शकतो. तोही माणूस, आपणही माणूस, बरोबर ना. मग प्रत्येक वेळी आपणच का सॉरी बोलायचं? जिथे नात्याची गरज वाटू लागते ना, ते नातं जास्त टिकेल ह्याची शाश्वती नाहीये. नातं हे नेहमी बॅलन्स असलं पाहिजे, दोन्ही साइडनी इक्वल असलं पाहिजे, तर ते टिकेल ह्याची शाश्वती असू शकते. आपण काय करतो, समोरच्याचा मनाचा विचार करतो, समोरच्याच्या मनाचा आनंद त्याला कसा मिळेल ह्याचा विचार करतो. पण त्यावेळी नकळत आपण आपल्या मनाला दुखवतो, स्वतःचा विचार नाही करत. कधी कधी आपण बोलतो ना की यार, एखाद्या व्यक्तीमध्ये काय कॉन्फिडन्स आहे यार, भन्नाट कॉन्फिडन्स आहे. भाई तो स्वतःचा ना आदर करतो. तुम्ही करता का? जर तुम्ही स्वतःचा आदर करायला सुरू करताल ना, तर तुमचाही कॉन्फिडन्स लेवल अप टू 100 होईल. विचार करा. हे बघा, चुकल्यावर ना, चुकी झाली आहे ना, तर भाई मी सॉरी बोलेल, नो इश्यू. सेल्फ रिअलायझेशन, आत्मपरीक्षण जो करतो ना, त्याला कळतं की मी चुकलोय का मी चुकले की समोरचा. जर मी चुकले तर मी सॉरी बोलेल, बोललंच पाहिजे. सॉरी जो बोलतो ना त्याचं मन खूप मोठं असतं, कळलं. सॉरी बोललं पाहिजे. पण जर मी नाही चुकले ना, तर नाही, मग शांत राहणं गरजेचं आहे. थांबा, शांत राहा. समोरच्याच्या मनाचा जितका विचार करता ना, तितका स्वतःच्या मनाचाही विचार करा. स्वतःच्या आनंदाचा, स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टचा विचार करा. ही काळाची गरज आहे. आणि ह्याने काय होईल माहितीये, तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल, स्वतःबद्दलचा आदर वाढेल. आणि नातं हे दोघांचं असतं ना, मग ह्याचा विचार दोघांनी केला पाहिजे, बरोबर ना.